नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई पुणे टॉप 20। सुरुवातीला बातमी आहे मुंबईतून, कारण मुंबईला काल पावसाने तुफान झोडपल्यानंतर आता थोडीशी विश्रांती घेतलेली आहे। काल रात्रीपासून पाऊस थांबलाय। अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे। काल कुलाबा परिसरात 69 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 90 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। वैभव परब आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे, ताजी माहिती आपल्याला देतील। वैभव, पावसाने थोडासा ब्रेक घेतलेला आहे, याचा सगळ्याचा परिणाम आता रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरती झालेला दिसत असेल। नक्कीच संपूर्ण मुंबईतलं जे दैनंदिन जीवन आहे ते एकंदरीत सुरळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास रविवारपासून रेश्मा, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या रात्री मात्र पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळालेली। गेल्या 3 दिवस जोरदार पावसामुळे मुंबईतलं दैनंदिन जीवन आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं। ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं, तर कुठे रेल्वे यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्याला बिघाड झालेला पाहायला मिळालेला। परंतु आता बुधवारी रात्री म्हणजे आज गुरुवारी सकाळीपर्यंत तरी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकरांचं दैनंदिन जीवन आहे ते सुरळीत चाललेलं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे मात्र कोकण आणि रायगड परिसरात आणि ठाणे परिसरात मुसळधार पाऊस पाहायला मिळालेला आहे। आणि मुंबईत देखील आता ढगाळ वातावरण आहे आणि हवामान खात्याने देखील पुढच्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता देखील वर्तवलेली आहे। त्यामुळे मुंबईत पाऊस हा येणाऱ्या 2 दिवसात मुसळधार पडेल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। रेश्मा, निश्चित वैभव, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आज पुन्हा रिमझिम आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे। ऑफिसमध्ये जे चाकरमानी जात आहेत त्यांना सध्या तरी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असल्यामुळे वेळेत ऑफिसमध्ये पोहोचता येईल। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। 11वीचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा खरं तर शेवटचा दिवस आहे। 27 जूनला प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र शिक्षण विभागाकडून 2 दिवस मुदत वाढवून देण्यात आली। ती 29 तारखेपर्यंत करण्यात आली होती, त्यामुळे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान तारीख वाढवलेली असली तरी पुढील वेळापत्रकात शिक्षण विभागाकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे कला आणि क्रीडा कोट्यातील गुण अपलोडच झालेले नाहीयेत असं सांगितलं जात आहे। त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ उडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। आणि 11वी प्रवेशानंतर आता बातमी पदवीधर अभ्यासक्रमासंदर्भातली आहे। मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची दुसरी प्रवेश यादी काल संध्याकाळी जाहीर झाली आहे। यात बीएससी साठी एनएम कॉलेजचं कट ऑफ हे 88%, रुईया कॉलेजचं 75%, तर केळकर कॉलेजचं 72% इतकं आहे। बीए साठी रुईयाचं कट ऑफ 90%वरती पोहोचलेला आहे, तर एनएम कॉलेजमध्ये 86 आणि केळकर कॉलेजमध्ये 84% दुसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे। बीकॉम साठी एनएम कॉलेजचं कट ऑफ 95%वरती पोहोचलंय, तर रुईया कॉलेज आणि केळकर कॉलेजची दुसरी प्रवेश यादी ही 88% जाहीर झाली आहे। इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवरती आता पॅन कार्ड नंबर आधार कार्डला जोडण्यासाठी दबाव वाढतोय। आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केवळ 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलांसंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे। 2017 आणि 18च्या आर्थिक विधेयकाच्या कर प्रस्तावामध्ये दुरुस्ती करून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्यांसाठी आधार कार्ड हे सक्तीचं केलं होतं। याशिवाय पॅन कार्ड आधारशी जोडणं देखील बंधनकारक केलेलं होतं। आणि मुंबईमध्ये मॉलमध्ये आपल्या लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या महिलांना स्तनपान करण्यासाठी एक खोली किंवा जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉक्टर भारती बावधने यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र लिहिलंय। शहरात नोकरीवरती जाणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या महिलांची संख्या जास्त असताना स्तनपानासाठी जागा नसल्याची बाब समोर आली आहे। महाराष्ट्रात एसटी महामंडळानं स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार केलेत, तर मुंबईत मॉल सारख्या ठिकाणी अशी सुविधा नाहीये। वळत पुढच्या बातमीकडे। हत्येपूर्वी मंजुळा शेटेवरती अनन्वित अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप इंद्राणी मुखर्जीनं केलाय। भायखळा जेल प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन कोर्टासमोर काल साक्ष नोंदवण्यात आली। मंजुळा शेटेच्या हत्येपूर्वी तिच्या गुप्तांगामध्ये रॉड टाकून मंजुळा शेटेवरती लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणीनं कोर्टासमोर सांगितलं। तसंच आपल्यावरही अत्याचार झाल्याचं यावेळी इंद्राणीनं सांगितलंय। त्यामुळे इंद्राणीची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश काल कोर्टानं दिले।
1993च्या मुंबई स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल मृत्यू झालाय। मुस्तफाला ताप आणि छातीत दुखत असल्याने जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुन्हा आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आलं। त्यानंतर पुन्हा मुस्तफाची प्रकृती बिघडली आणि त्याला पुन्हा जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। पुलाचं अर्धवट बांधकाम एका चिमुकल्याच्या जीवावरती उठल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। गणेश जयस्वार असे या मुलाचं नाव आहे। वालधुनी नदीवरच्या कोसळलेल्या पुलाचं बांधकाम रखडलेलं आहे। त्याच बांधकामावरती लोकांना नदी ओलांडण्यासाठी एका तकलादू फळीचा वापर केला जात होता। काल रात्री त्याच फळीवरून गणेशचा तोल गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला। या घटनेनंतर पुलाचं काम करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करून लवकरात लवकर पूल उभारण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। यानंतर बातमी पुण्यातून येतेय। पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत। तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलच्या शालेय बसेसचं शुल्क वाढवल्यानं आज या संदर्भात बैठक बोलावण्यात आलेली होती। काल मात्र त्याला मुंढे गैरहजर राहिले, त्यामुळे मुक्ता टिळक नाराज असल्याचं बोललं जात आहे। इकडे मुंबई महापालिकेत सलग 3ऱ्या वर्षी टॅब घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे। खरं तर टॅब योजना ही सत्ताधारी शिवसेनेची महत्त्वपूर्ण योजना होती, मात्र सलग 3 वर्ष हा टॅब विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कमी आणि पैसे खाणाऱ्यांसाठी जास्त उपयोगी ठरला असं बोललं जात आहे। या घोटाळ्याकडे शिवसेना देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। मुंबईतल्या घाटकोपरमधल्या पंतनगर भागामध्ये पतीनं पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। बुधवारी संध्याकाळी पत्नीवरती चाकूने वार करून पतीनं स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली आहे। विजू शिंदे असं पतीचं नाव असून त्यानं पत्नी बबिताची हत्या केली आहे। हत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा पुढचा तपास करतात। मुंबईतील गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावरती रेल्वे पोलिसांच्या शिताफीनं मोबाईल चोराला जेरबंद करण्यात यश आलंय। हा प्रकार सीसीटीव्हीत देखील कैद झालाय। काल मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आरपीएफचे कर्मचारी कुंतेश कुमार यांना दादर स्थानकावरती एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला। दादरच्या 7 आणि 8 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरती जिन्याखाली घुटमळणाऱ्या या व्यक्तीला आरपीएफनं ताब्यात घेतलं। रवी सिंग उर्फ बादल असे आरोपीचं या चोराचं नाव आहे। त्यानं 6,000 रुपये किमतीचा राखाडी रंगाचा रेडमी MI4A हा मोबाईल चोरल्याची कबुलीही त्यानं दिली। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। सागर थोरात असं या मृत तरुणाचं नाव आहे। आरोपींमध्ये त्याच्या पूर्व प्रियसीचाही समावेश असल्याची माहिती मिळते। सागरचे अर्चना नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते। काही दिवसांपूर्वी अर्चनाचा जालिंदर निकमशी विवाह झाला। त्यानंतर जालिंदरला एका गुन्ह्यात तुरुंगवास झाला। जालिंदर तुरुंगात गेल्यानंतर सागरनं पुन्हा एकदा अर्चनाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला। यावरून तिच्या भावाचे अनेकदा त्याच्याशी खटकेही उडाले। तरीही तो अर्चनाचा पिछा सोडत नसल्यानं अखेर अर्चनानं तिचा भाऊ प्रेम रणदिवे आणि आणखी दोघांच्या मदतीनं सागरची हत्या केली।